हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिलेक्शन लिस्ट ही लागणारच असते. परंतु वेटिंग लिस्ट म्हणजे काय आणि वेटिंग लिस्टचा वापर कधी केला जातो? या संदर्भात बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न असणार. तर आपलं सिलेक्शन नाही झालं तर वेटिंग लिस्टमध्ये नाव आल्यावर तर पुढे काय करायचं असतं? तर वेटिंग लिस्टचा वापर कसा केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार. तर वेटिंग लिस्ट जी आहे तिचा वापर कसा केला जातो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये किती उमेदवारांना हे घेतलं जातं. तर बघा, आपल्याला जाहिरात माहितीच असेल. आज मी शिपाई संदर्भात जी वेटिंग लिस्ट आहे त्या संदर्भात बोलणार आहे. संपूर्ण जी आहे लिपिकची पण अशीच प्रोसेस असते. तर बघा, मुंबईमध्ये बघा एकूण 137 जागा आहेत वेटिंग लिस्टसाठी. नागपूरसाठी 28 आणि औरंगाबादसाठी 48. एकूण 213 वेटिंग लिस्टमध्ये नावं असणार आहेत. ठीक आहे. तर वेटिंग लिस्टचे उमेदवार कसे निवडले जातात म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा वेटिंग लिस्ट असते त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं, की एखादा जो विद्यार्थी आहे, त्याचं सिलेक्शन झालंय, परंतु त्याने कागदपत्र जमा केले नाहीत किंवा अपुरे कागदपत्रे असतात तेव्हा. दुसरं बघा, कधी तो मेडिकल टेस्टमध्ये जर अपात्र झाला, तर तेव्हा सुद्धा वेटिंग लिस्टमधल्या पुढच्या विद्यार्थीला घेतले जाते. ठीक आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण बघा, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला याच्यापेक्षा चांगली नोकरी लागली, तर तो विद्यार्थी तेथे सिलेक्ट झाला असला तरी तो तो जॉब घेत नाही. मग दुसरं वेटिंगमधल्या विद्यार्थ्याचं नाव येतं. चौथं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर वेटिंग लिस्टमधल्या पुढच्या कॅन्डिडेटला तिथे बोलावलं जातं. तर प्रतीक्षा यादीचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर बघा, प्रतीक्षा यादीचा कालावधी हा आपल्या जेव्हा जाहिरात वाचतो त्याच्यामध्ये दिलेला असतो. हा 2 वर्षाचा जो आहे तो कालावधी असतो. या दरम्यान जेव्हा जाहिरातीमध्ये म्हणजे जाहिरात काढली जात नाही, त्याच वेटिंग लिस्टमधले उमेदवार जे आहेत त्यांना घेतले जातात. तर आपल्याला असं वाटतं, की माझं तर सिलेक्शन झालेलं नाहीये, सिलेक्ट लिस्टमध्ये मी आलो नाही. पण वेटिंगमध्ये जरी आलं असेल, तरी आपले कागदपत्र आहे ते आपण जमा केले पाहिजे. ठीक आहे. तर बघा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. असेच अपडेट मिळवण्यासाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.